पूजेची पूर्ण तयारी झाली आहे, पण दिन्यानं आंघोळ केली का नाही केली माहीत नाही. झाली का पूर्ण पूजा? पूजेची तयारी तर पूर्ण झाली आहे. तुम्ही नमस्कार करून घ्या. आणि का म्हणते, दिन्या कुठे गेला? त्याची झाली का आंघोळ? त्याची आंघोळ बिंघोळ झाली आहे. तो त्याच्या मावशीसोबत रांगोळी काढून राहिला. त्रिन्नू, हॅपी मकर संक्रांती. आमची झाली आहे पूजा. तुमची झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आज आहे आमच्या घरी हळदी कुंकू. तर पहा आमची हळदी कुंकूची मजा, उखाणे, धमाल. नक्की पहा. तुम्ही तर काही बोला ना. मी काय बोलू? हा सण तर बायांचा राहते. सण बायांचा असन तरी पण सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. किती सुंदर रांगोळी काढली संगीतानं. बहीण कोणाची वे? बहीण तुही असन, पण साडी तर माही होय. तुम्ही दोघंही सोडा. मावशी माही वे. मावशीनं सुंदर रांगोळी काढली. मी पण काढू लागलो. कुठे गेली रे मावशी? कुठे गेली? मावशी थकली ना रांगोळी काढत बसत बसत, म्हणून आराम करायला गेली. आई, याच्या भोवताल ना चांगले दिवे लावजो. हळदी कुंकू राहीन तेव्हा. हो, लावा लागेल ना. एक काम करतं का दिन्या? तू का नाही गावातल्या बी तुला एक चिठ्ठी लिहून दिली आहे, पूर्ण लिस्ट. तर तू थोडंसं सांगायला जातं का बायाले का हळदी कुंकू आहे म्हणून 4 वाजता? नाही जात. काही काम नको सांगू, बायाच्या घरी जायचं. जाणं रे, थोडंसं काम आहे जाणं. मग मला सांग काय घेऊन देशील. हे तुने याच्या बाद लावलं का मला काय घेऊन देशील? काम सांगितल्यावर कामही नको करून काही घेऊन बी भेटत नाही. जा अभ्यास कर चुपचाप. नाही नाही आई, मी मजाक केली. काही नाही पाहिजे मला. काल मावशीनं चांगली पतंग बितंग सगळं घेऊन दिलं. मी जातो पटपट सांगून येतो आणि मग पतंग खेळीन. हे पाय दिन्या, पतंग जास्त सोन्याच्या स्लॅबवर नाही, याच्यावर जाऊन उडू नको. खाली चौकात जा आणि जमिनीन उडव जाऊ आणि बरोबर पाय जाऊ. हो हो, बरोबरच पाहिजे मी. भले तुम्ही कोणाकडून कंप्लेंट आली नाही पाहिजे. नाही तर मागचं तुझ्या तुम्ही अजून भुललो नाही आहे. आता तू तीळ संक्रांत होऊ दे, मावशीला जाऊ दे, मग तू ट्युशन लावून देतो मी. ट्युशन कायले पाहिजे बाबा, मी घरीच तर अभ्यास करतो. तू किती करतं तर सगळं माहिती आहे मला. कुठे ठेवली आहे तुला चिठ्ठी? जा, सोफ्यावरच ठेवली आहे. घेऊन घेऊन चाललं जा. ठीक आहे, चाललं मी. उद्या हळदी कुंकू झालं का मग इथं अशाच खुर्च्या लावा लागेल. इथंच पहाचा कार्यक्रम करावा लागेल. आज खुर्च्या तशा ठेवायच्याच आहे. हो, तसंच करजो. मी येतो बुडोबाकडे भेटून, काय म्हणते तर. थोडंसं कसं आहे पोरगत हे पाहून घे जा. आता बोलावलं ना तर पाहूनच घेऊ. तुम्ही आता संध्याकाळचं कुठं जाल? कुठं चाल म्हणजे घरात नाही राहू का मी? हाकलतं का म्हणले तू? आकलत नाही. मी म्हणतो आता बायाच राहील तर तुम्ही सुट्टी आहे आज, तर तुम्ही वावराकडे चक्कर मारून येऊन जा. कापूस किती फुटला त्या दिवशी तर वेचला. या थोडेसे चक्कर मारून. उठल्याबरोबरच कोण नाही, माही भाकर बांधून देते ना हाकलून देते. वेळ आहे तिले, थोडा वेळ आराम करतो मग जाईल. हो, थोड्या वेळानंच जा. मग सांगून राहिली पण. उलट्या दिमागाचा माणूस आहे. सरळ बोलन तरी उलटच लागते. जाऊ दे, आजचा तीळ संक्रांतचा दिवस ना, हळदी कुंकवाचा. माणसाच्या विषयीच वाईट बोलून राहिली. माफ करून द्या देवा. संगीताने मी चांगली तयारी करतो आता. मैत्रिणींनो, तुम्ही पण या हळदी कुंकूला. हे सत्या पाय मस्त पतंग उडून राहिला. नाही आणली का पतंग? आणली ना, घरी आहे. मला ना मैया म्हणे आता बायाला सांगून ये, काय मी भुललोही होतो. आणि मग पतंग खेळायचं म्हणे. बाया म्हणजे कोणत्या बायाला सांगायचं आहे? अरे आज हळदी कुंकू नाही का, तर बाया हिंडत नाही का तयारी करू करू, त्याला बोलावायचं आहे म्हणजे सगळ्या. चिठ्ठी बी आणली मी, तर पतंग बी खेळायची इच्छा होऊन राहिली. चाल, मी तुझ्यासोबत येतो, पटपट बायाले सांगून देऊ आणि मग आपण पतंग खेळू. चालले काले, तू बनतं तर माहिती इच्छा आहे, पहिले पतंग खेळायचीच आहे. तो पा किती चांगला खेळून राहिला. चाल, पहिले कोणाच्या घरी चालतं? पाटलीन काकूच्या घरी जाऊ. तिथं ते चंदा राहतेच, तिचं बी चांगलं होऊन जाईल. मग चाल. काय घर आहे बी यायचो, चकमक चकमक. मस्त घर आहे, आपल्या गावातून 1 नंबर घर आहे यायचं. जाऊ दे ना, आवाज दे ना पहिले. पाटलीन आजी, कुठे आहे तुम्ही? काय म्हणता रे पोरांनो? आजी, माझ्या घरी माझ्या आईनं हळदी कुंकवाला सांगितलं तुम्हाला 4 वाजता. जाय का तुझ्या घरी हळदी कुंकू? हो, आज आहे. मावशी आहे ना म्हणून आजच आहे. आजी, चंदा काकू कुठे आहे?
ते तर गेली रे घरी, काम करून गेली घरी. लाडू खाता का? एक एक लाडू आहे का तुमच्यासाठी तिळगुळाचा? नाही आजी आता नाही खात. तू खाता का रे मोहित? नाही आजी, मी पण नाही खात. मी ह्या दिन्यासोबत आणखीन जायचं आहे ना आम्हाला घरं, 4-5 घरं. ये जा मग आजी. तुमचं घर किती चकमक आहे आजी, किती चांगल्या खोल्या खोल्या आहे, किती चांगला डायनिंग टेबल आहे. बापरे, मला तर वाटतं गावात एक नंबर घर आहे तुमचं. तुझं बी तर चांगला आहे रे. कायचं चांगलं आहे, असंच आहे. चाल रे लवकर, वेळ होईन आणखीन. या आजी. चंदा काकू आहे का घरी? कसे काय आले रे इकडे? माझ्या आईनं हळदी कुंकवाले सांगितलं तुम्हाला 4 वाजता, आणि हिला पण घेऊन ये जा मला. इतक्या दूर कायले आले रे? फोन करून द्यायला पाहिजे होता. सगळ्याच्या घरी जायला सांगितलं ना, चिठ्ठीत दिली आहे, तयार करून ये. ग्रीष्मा कुठे गेली काकू? ग्रीष्मा अंदर अभ्यास करून राहिली. सुट्टी आहे तर होमवर्क करून घेतो म्हणे. पतंगुडवाली येईन का ते? आता मी आहे सगळ्याचं बोलावून झालं म्हणजे पतंगुडवायला जाणार आहे. विचारीन बा तिले, येईन तर पाठवेन. ये जा मग काकू, आम्ही चाललो आता. थांबणार रे, एक एक तिळगुळाचा लाडू खाऊन घ्या. एक एक नाही खाता मी, अर्धा अर्धाच खाऊ. ठीक आहे, अर्धा अर्धाच आणतो. हो रे, मला एक सांग का, तू त्या पाटील काकूच्या घरी तर नाही खात म्हणे लाडू, आणि चंदाच्या घरी कसा तयार झाला? अरे तसं नाही राहत. जे लोक श्रीमंत राहते ना, त्याच्या घरी नाही खाल्लं तरी चालते. म्हणजे लोक ना, आपल्याला गरीब लोक असले, आपल्याला आवडीनं म्हणते, त्याला खूप चांगलं वाटते त्याच्या घरचं खाल्लं म्हणजे. मला ना माझ्या मावशीने खूप सांगितलं अक्कलवान कालच, झाला आता. म्हणून मला माहीत आहे की असं ना कोणी आवडीनं खा म्हटलं ना तर खाऊन घ्यायचं. पाटलीन काकूच्या घरी काय खूप सारे लोक येतात. दिने, तू खूप समजदार झाला रे आता. काकू तो कधी कधी समजदार होतो, कधी कधी त्याले अक्कल नाही राहत. नाही रे, तू आता अभ्यास बी करणार आहे. हो रे, तुम्ही सगळ्याला सांगून राहिले, मी तुमची गोष्टच ऐकून राहिली. आणि मला केव्हा सांगणार आहे तू दिने? इथे येऊन बसला ना. तुम्हाला नाही सांगितलं तरी चालते ना काकू, तुम्ही तर काकूच होय. तेही बरोबर आहे तुझ्या. इथं कोणती मीटिंग आहे आता तुमची? आता आम्हाला पद्माच्या घरी जायचं आहे, पण मला जाऊशा नाही वाटून राहिलं त्या पद्माच्या घरी. ती किती किती बोलली होती माझ्या आईच्या विरुद्ध. मोठ्याच्या गोष्टीत लक्ष नाही द्यावं लागत लहान पोरायला. चालला जा, नसन जाशील तर दुकानात सांगून दे काकाले, काका सांगून दे. असंच करतो मग आता. झाले का सगळ्याला सांगून? हो सगळेच झाले, आता सगळेच झाले. फक्त आता याच्या आईले ह्याच सांगणार आहे, अर्चना काकूले. तू काऊन नाही गेला रे? नाही काकू, माझी आई घरी बी नाही आहे, म्हणून मीच सांगून दे. अरे मला एक सांग का, तू कायचं होय रे? पद्मा ते एवढी आहे का ती पद्मा? सांगू का त्या बाबाली आणखीन? काकू नाही म्हणतायत का? सॉरी काकू, चुकलं काकू, नका सांगा, नाही म्हणणार मी याच्यानंतर. माझ्या घरचा खाता का मग लाडू? नाही काकू, आता नाही खात. आता आमचं पोट झालं फुल. मी घरी बी खाल्ले, ते तिथेही खाल्ला अर्धा अर्धा. आणखीन येता येता त्या ती नाही का, ते लता, तिच्याही घरी खाल्ला. लताजी, तुमच्या घरी तर मी उद्या येईन. उद्या मला 2-2 दे जा. आहे ना रे मोहित्या, तू बी ये जा. हो ये जा, 2 काय 3 खा जा. हा सांगायला चालला जा दुकानात, नाही तर आणखीन भुलशील. हो जातो ना. ती दिसून राहिली ताई, मी खूप सुंदर दिसून राहिली साडी घालून. तू काय घालणार आहे ताई? छान, तू नऊवारी घाल. नऊवारीच घालतो, पण पाहतो आता 3 वाजून गेले. चहा पाणी करायचं त्याच्यासाठी, आणि वेळ लागन ना नऊवारी घालायला. रेडीमेडच आहे एक नऊवारी, तेच घालतो. नाही तर तुला घातलं असतं तू बी चांगली दिसली असती मी. त्यापेक्षा लठ्ठ आहे मी. आहे तर आहे लठ्ठ, पण दिसतं किती सुंदर. उद्याचा व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. उद्या आमचे उखाणे, हळदी कुंकू, मजा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.